कोल्हापूरमधल्या शिये गावात बिहारमधून आलेलं एक कुटुंब राहत होतं. आई, वडील, 3 मुली आणि 2 मुलं असं हे कुटुंब. 3 वर्षांपूर्वी ते कोल्हापूरमध्ये आले. इथे राहिले. इथल्या लोकांनी सांभाळून घेतलं. या जोडप्याचंही मोलमजुरीवर पोट होतं. शिरोलीमधल्या MIDC मध्ये काम आणि मग घर, असं सगळं काही सुरळीत चाललं होतं. या आई वडिलांनी 21 ऑगस्टला मुलांना घेऊन बिहारला जायचं ठरवलं. दुपारी वडिलांचा पगार झाला की संध्याकाळी कुटुंब निघणारच होतं. पण बुधवारी संध्याकाळी त्यांना त्यांची मुलगी बेपत्ता असल्याचं समजलं. फक्त 10 वर्षांची मुलगी कुठेच सापडत नव्हती. बुधवारची रात्र उलटून गेली, गुरुवारची दुपार व्हायला आली आणि अशातच या कुटुंबाला माहिती मिळाली त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडल्याची. पोलिसांनी चौकशी केली, CCTV फुटेज पासून प्रत्येक गोष्ट तपासली आणि जे सत्य समोर आलं ते हादरवणारं होतं. या चिमुरडीवर अत्याचार झाले होते आणि हे करणारा व्यक्ती तिचा नातेवाईक होता. मामा म्हणून तिच्याच घरात राहणारा, तिला आणि तिच्या भावंडांना सांभाळायची जबाबदारी असणारा. कोल्हापूरमध्ये घडलेली ही घटना नेमकी आहे काय, ती पुढे कशी आली, पाहूयात या व्हिडिओमधून. तर 21 ऑगस्टचा दिवस संध्याकाळी 6 वाजता या मुलीचे आई वडील कामावरून घरी आले. त्यांना आपली सगळ्यात मोठी मुलगी घरात दिसली नाही. या जोडप्यातल्या महिलेच्या वहिनीचा भाऊ सुद्धा याच कुटुंबासोबत राहायचा. त्याची कामाची वेळ संध्याकाळी असायची, त्यामुळं तो दिवसभर या मुलांना सांभाळायचा. नातेवाईकच असल्यानं या कुटुंबाचा, या मुलांचा त्याच्यावर विश्वास होता. मुलंही त्याला आवाज द्यायची, मामा. त्यामुळं मोठी मुलगी घरात दिसली नाही म्हणल्यावर घरच्यांनी सगळ्यात आधी याच दिनेश कुमारकडे चौकशी केली. तेव्हा त्यानं सांगितलं की मुलगी बाहेर गेलीये. असंही सांगितलं की ती दंगा करत होती म्हणून आपण तिच्यावर चिडलो, तिला 2 फटके मारले, त्यामुळं ती चिडून गेली आहे. एवढं बोलून तो आपल्या नाईट शिफ्टसाठी निघून गेला. ज्या कंपनीत पीडित मुलीचे वडील काम करत होते तिथेच हा दिनेश कुमार सुद्धा कामाला होता. पण मुलगी नेमकी गेली कुठं यामुळं तिची आई अस्वस्थ झाली होती. तिनं शेजार पाजारांकडे चौकशी केली. आपली मुलगी जिथं खेळायला जाते तिथं जाऊन पाहिलं. मुलीच्या वडिलांनी आजूबाजूच्या लोकांना सोबत घेऊन शोध घ्यायला सुरुवात केली. शक्य तेवढ्या सगळ्या जागा पाहिल्या, पण तरीही मुलगी सापडली नाही. प्रत्येक ठिकाणी तिला आवाज देऊन पाहिला, पण तिची ओ मात्र ऐकू आली नाही. तोवर गावातल्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 10 मिनिटात पोलीस घटनास्थळी आले, पण त्यांनाही मुलीचा सुगावा लागला नाही. मग रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतरही पोलिसांनी शोध सुरू ठेवला. पहाटेचे 4 वाजले, पण तरीही मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. उजाडल्यावर पोलिसांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. यावेळी त्यांच्यासोबत गावातले लोक होते, मुलीचे वडील होते आणि आणखी एक व्यक्ती होती. त्या मुलीसोबत त्यांच्याच घरात राहणारा तिचा मामा. मुलगी कुठे गेली असेल, कुठे जाऊ शकते याबद्दल तो पोलिसांना माहिती देत होता. पुढाकार घेऊन घरापासून लांब असलेल्या ठिकाणांवर तिला शोधत होता. साहजिकच घरच्यांना आपली मुलगी सापडेल असं वाटायला लागलं. पण सकाळचे 11:30 वाजून गेले तरी त्यांच्या पदरी निराशाच होती. मग 11:40ला श्वान पथक पोहोचलं. पोलीस श्वानाला मुलीच्या कपड्यांचा वास देण्यात आला. त्यानुसार श्वानानं शोध सुरू केला आणि पुढच्या 20 मिनिटात श्वान एका ठिकाणी पोहोचला जिथे या मुलीचं कुटुंब राहायचं. तिथून अगदी जवळ असलेल्या एका उसाच्या शेतात, या शेताजवळच्या ओढ्याजवळ आधी श्वान आणि मग पोलिसांची टीम, गावकरी, कुटुंबीय सगळेजण पोहोचले आणि हादरले. कारण त्या ओढ्याजवळ या चिमुकलीचा मृतदेह होता. गुरुवारी दुपारी 12 वाजता जे दृश्य त्या कुटुंबानं पाहिलं ते त्यांना मुळापासून हादरवणारं होतं. साहजिकच आता प्रश्न होता, हत्या झाली कशी हे शोधण्याचा. पोलिसांनी तोवर CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली होती. फॉरेन्सिकचं पथक दाखल झालं होतं. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला होता. मुलगी कुणाला दिसली होती का, कुणासोबत दिसली होती याचा तपास सुरू झाला. याच दरम्यान पोलिसांना मिळाला एक क्लू. जिथं मृतदेह सापडला त्या ठिकाणी यायच्या रस्त्यावर पोलिसांना एक CCTV दिसला. पोलिसांनी त्यातलं फुटेज बारकाईनं तपासलं तेव्हा बुधवारी संध्याकाळी 5च्या सुमारास ही मुलगी शेताकडे येताना दिसली. पण ती एकटी नव्हती, तिच्यासोबत एक माणूस होता. पण कॅमेरा अँगलमुळे मुलीच्या आणि सोबतच्या व्यक्तीचा फक्त कमरेपर्यंतचा भाग आणि तेही फक्त पाठमोराच दिसत होता. चेहरा न दिसल्यामुळे संशयित व्यक्ती नेमकी कोण आहे याचा अंदाज लावणं अवघड होतं. पोलिसांनी आणखी काही CCTV तपासले आणि संशयातून एकूण 6 जणांना ताब्यात घेतलं. तोवर या चिमुकलीचा मृतदेह सापडल्याची बातमी सगळ्या राज्यात पसरली. तिच्यासोबत नेमकं काय झालं, अत्याचार झाले होते का,
याचा संशय वर्तवण्यात येऊ लागला. मेडिकल रिपोर्टमध्ये मुलीसोबत काय झालं हे स्पष्ट होणार होतं, पण त्याआधीच पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका संशयितानं गुन्ह्याची कबुली दिली आणि नेमकं काय घडलं, कसं घडलं हे सुद्धा सांगितलं. या नराधमानं आधी या चिमुकलीला आपला मोबाईल दिला आणि मग स्वतः झोपला. मग साधारण संध्याकाळच्या सुमारास त्यानं घरातल्या इतर भावंडांना मुलीला घेऊन नारळ काढायला जात आहे असं सांगितलं. घरापासून 800 मीटर असणाऱ्या शेताजवळ नेलं, तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ही मुलगी रडायला आणि ओरडायला लागली. मुलगी कळत्या वयातली असल्यामुळं घरच्यांना याबद्दल आपली माहिती देऊ शकते, आपलं बिंग फुटू शकतं आणि हिनं आरडाओरडा केला तर लोक गोळा होऊ शकतात असा विचार करून त्यानं या मुलीचा गळा दाबला. त्या कोवळ्या जीवाचा दुर्दैवी अंत झाला आणि हे सगळं करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीच नाही तर तिच्याच घरात राहणारा, ती ज्याला मामा म्हणायची, तोच नराधम होता. हे सगळं समोर येईपर्यंत मुलीच्या वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट सुद्धा आला होता, ज्यानुसार या मुलीवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तिच्या पाठीवर मारल्याच्या खुणा होत्या, तिला लाथाबुक्क्या घालण्यात आल्या होत्या, तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती, डोक्याला इजा झाली होती, अंगावर ओरखडे उठले होते. हे सगळं घडण्याआधी त्या निष्पाप जीवावर अत्याचारही झाले होते. पोलिसांनी सगळ्या प्रकरणाचा छडा लावला असला तरी अजूनही पोलीस तपास सुरू आहे. 3 महिन्यांपूर्वी बिहारमधून कोल्हापूरमध्ये राहण्यासाठी आलेल्या दिनेशचं आणखी काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? त्यानं बिहारमध्ये असे प्रकार केले आहेत का? अत्याचार आणि खून यात अंतर होतं का? आरोपीनं विकृतीमधून हे कृत्य केलं का? हे तपासण्यासाठी उपअधीक्षकांच्या नेतृत्वात 7 जणांचं विशेष चौकशी पथक बनवण्यात आलंय. त्यामुळं या घटनेबद्दल आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. पण तोवर लक्षात राहणार आहे, तो आपल्या मुलीचा कुठल्या अवस्थेत मृत्यू झाला, ज्याला घरात आसरा दिला, त्याने तिच्यासोबत नेमकं काय केलं हे समजल्यावर तिच्या आईनं केलेला आक्रोश, रडत रडत आपल्या मुलीसाठी म्हणलेलं गाणं आणि हतबल आई वडिलांची न्यायाची मागणी.